नमस्कार. गेले काही दिवस आपलं चॅनेल बंद होतं. प्रयत्न करूनही मला व्हिडिओज टाकता येत नव्हते. मला वेळ पुरत नव्हता. ॲक्च्युली वेळच मिळत नव्हता चॅनेलवर काम करण्यासाठी. पण आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपला चॅनेल पुन्हा सुरू करतेय आणि आज घेऊन आली आहे तुम्हा सगळ्यांसाठी या चॅनेलवरची पहिली कथा मालिका. आणि त्यात ती शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे काहीतरी खासच असणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा, त्याखाली कॉमेंट करा आणि तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जमलंच तर स्टेटसवरती लिंक ठेवा. यांनी मला प्रोत्साहन मिळेल आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवला जाईल. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI जनरेटेड इमेजेस आहे. त्यामुळे थोडेफार पात्र बदलू शकतात, त्यांचे चेहरे थोडेफार बदलू शकतात. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीये, हे तुम्ही समजून घ्यालच. चला सुरुवात करूयात आजच्या कथेला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी ही निव्वळ भाषा नाही, तर आमची संस्कृती, अस्तित्व, इतिहास आणि आमची ओळख आहे. या लोप होत चाललेल्या मराठीला समृद्ध करण्यासाठी आमच्या राजेंनी पण राज्यकारभार, पत्रव्यवहार सक्तीने मराठीतून केला. अहो, शेकडो वर्षांपूर्वी आमच्या राजेंनी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठीचा सन्मान केला होता. हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आमची माय आज मात्र विसरली जाते. ज्या प्रांतात मराठी रुजली, खेळली, वाढली, तिथेच तिचे महत्त्व समजावून सांगावे लागते. हीच शोकांतिका. तिला जपण्यासाठीचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न. याची सुरुवात करूयात महाराजांच्या जन्मदिनी, आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊनच. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी ही पहिली कथा मालिका, मुजरा राज. 16वे शतक हा तो काळ होता जिथे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही या स्वतंत्र राजवटी सत्ता गाजवीत होत्या. कधी एकमेकांविरुद्ध तर कधी मुघलांविरुद्ध लढत होते. या संघर्षात भरडला जो गेला तो मात्र सामान्य माणूस. शेतकरी, कारागीर, व्यापारी, त्यांच्यावर करांचं ओझं वाढत होतं. सतत अन्याय होत होता. हवालदिल झाली होती सामान्य जनता. आणि ह्या सगळ्यातच केवळ 12व्या वर्षी जहागिरीची जबाबदारी स्वीकारणारा एक निजामशाही सरदार, शहाजी मालोजी भोसले, आपलं अस्तित्व स्थापन करू लागला होता. त्यांचे वडील मालोजी आणि काका विठोजी यांच्या मृत्यूनंतर अतिशय लहान वयात शहाजीराजेंवर जहागिरीची जबाबदारी आली होती. ते निजामशाहीचे पंचहजारी सरदार झाले. इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी हाती घेतलेली बघून निजामशाहीचे सप्तहजारी सरदार लखुजी जाधवराव यांनी आपली कन्या जिजाबाई यांचा विवाह शहाजीराजेंशी लावून दिला. या सगळ्यातच इसवी सन 1600 नंतर मुघली आक्रमणांनी दक्षिणेला भंडावून सोडलं होतं. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाचे सप्तहजारी सरदार झाले होते. पण थोडा काळ लोटल्यावर शहाजीराजे यांचा निजाम सम्राटाशी काही कारणास्तव बेबनाव झाला आणि त्यांनी आदिलशाहीचा आधार घेतला. आदिलशाहीला शहाजीराजेंसारख्या मातब्बर सरदाराची किंमत माहीत होती. त्यामुळे दरबारात त्यांना मानाचे स्थान होते. परंतु आदिलशाही बादशहा इब्राहिम मृत्यू पावल्यावर नवीन आदिलशाही सम्राटासोबत शहाजीराजांचं जमेनासं झालं. तशी मनातून त्यांना निजामशाहीची ओढ होतीच. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा निजामशाहीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे सासरे लखुजी देखील त्यांच्यासोबत होते, जे मधल्या काळात मुघलांना मिळाले होते. पण निजामशाहीत यांचं दोघांचंही स्वागतच झालं. असं दिसत जरी असलं तरी दरबारात होणारी कटकारस्थानं, हेवेदावे आणि अशा अनेक घटनांमुळे निजामाला लखुजीरावांवर सतत संशय येत होता. आणि अशातच निजामशहाने लखुजीरावांविरुद्ध रचलेल्या कटात त्यांची 2 मुलं आणि 1 नातू यांची भर दरबारात
हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहाजीराजांना निजामशाहीत राहणं नकोसं झालं आणि त्यांनी मुघलांकडे जायचं ठरवलं. पण मुघलांसोबत असतानाही त्यांचं दक्षिणेत कार्य सुरू होतंच. मुघलांना आपण त्यांच्या बाजूने आहोत असं भासवून देत ते आपलं काम करत होते. या सर्व राजवटी, त्यांच्याशी येत असलेला शहाजीराजेंचा सततचा संबंध, प्रत्येक दरबारातील त्यांचा वचक, हे जरी भासवत असला की ते एक प्रामाणिक सरदार आहेत, तरी मनातून एक स्वतंत्र सत्ता स्थापण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून होते. हेही तितकंच खरं. कारण स्वाभिमानी वृत्तीचा हा सरदार मनातून मात्र कुणाचीही चाकरी करू शकत नव्हता. त्यांचं ध्येय कदाचित वेगळंच होतं. आणि म्हणूनच काम जरी इतर हुकुमी सत्तांसाठी करत असले तरी मनात एक वेगळीच आग उसळत होती आणि त्या आगीची धग पुण्याला त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत होती. मातब्बर सरदार शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या जीवनातील एकमेव प्रकाश किरण म्हणजे त्यांचे कुटुंब, त्यांच्या पत्नी जिजाऊ आईसाहेब. धैर्य, श्रद्धा आणि दूरदृष्टी असलेली ही माता मराठा स्वराज्याची खरी शिल्पकार ठरली. सध्या आपल्या होणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत होत्या जिजाबाई. शहाजीराजेंच्या सततच्या मोहिमांमुळे त्यांना वेळ होत नसे, पण जिजाऊ खंबीर होत्या. या बाळंतपणातले विचित्र डोहाळे म्हणजे खाण्याचे नाहीत तर अगदी तलवार चालवण्यापासून ते दांडपट्टा चालवेपर्यंत अगदी सारे करून झाले होते. मनात येईल तेव्हा पदर खोचून त्या तलवार हाती घेत सर्वांसाठी अजब होतंय, कुणी योद्धाच येईल जन्माला असंच बोललं जात होतं. आणि जिजाऊंना सुद्धा वीरपुत्रच हवा होता, कारण सध्याची सामान्य जनतेची अवस्था पाहून त्यांचं धैर्य आता सुटत चाललं होतं. आजूबाजूला विदारक दुष्काळ, साथीचे रोग, अन्न पाण्याचा अभाव आणि या सगळ्यावर आपली पोळी भाजून घेणारे सत्ता करते. हे सर्व थांबायला हवं, आपण थांबवायला हवं. पण कसं कसं? शिवनेरीच्या त्या छोट्याशा खिडकीतून बाहेर बघताना सतत हाच विचार येत होता जिजाऊंच्या मनात. आज सकाळपासून तसं जरा जास्तच अस्वस्थ वाटत होतं. आपल्या या अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी त्या शिवनेरी गडावर असलेल्या शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या. आईचे डोळे सुंदर आणि बोलके होते. आई पुढे नतमस्तक होत त्यांनी मनातच तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. आई शिवाई देवी, तुला तर सारेच माहीत, या राज्याची अवस्था आता आमच्याने बघवत नाही. सरदारकी असून तरी काय उपयोग आई? गरिबांवर होणारा अन्याय थांबवू कसा? काहीतरी मार्ग निघावा आई. हे सारी थांबवणारा, सामान्य जनतेचा विचार करणारा कोणीतरी हवा. आता साऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झालाय. या बाळाला अशा परिस्थितीत जन्म देऊ जिथे आमच्याच आई बहिणींना अब्रू नाही, शेतकऱ्याच्या जीवाला किंमत नाही, जिथे माणसाला खायला अन्न नाही आणि कर भरल्याशिवाय सुटका नाही. कशासाठी जगावे, कष्ट करावेत आई? कुणासाठी करावे हे सारे? काय सांगावे, शिकवावे आम्ही आमच्या या बाळाला? नाही, हे सारी चित्र आम्ही नाही दाखवणार त्याला. त्याला सांगू आम्ही सामान्य माणसाचं दुःख, त्याला शिकवू अन्यायाविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य, त्याला घडवू या मातीसाठी, या राज्यासाठी. आता तोच आहे आमच्या आशेचा किरण. आता केवळ राज्य नव्हे, स्वराज्य हवे. मग त्यासाठी बंडखोरी करावी लागली तरी बेहत्तर. आमचे बाळ करेल हे स्वप्न पुरे. स्वराज्याचे आमचे स्वप्न. शिवाई देवीशी बोलता बोलता जिजाऊंना अतिशय वेदना जाणवू लागल्या. आता ती वेळ आली होती. पावसाळा नसूनही काळे ढग दाटून आले होते. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. कारण फक्त आजचीच रात्र तेवढी सूट होती त्यांना बरसायला. यानंतर मात्र सूर्य तळपत राहणार होता आकाशात सतत. कसा वाटला कथा मालिकेचा हा पहिला एपिसोड? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.